नमस्कार. आपण दक्षिण मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर आहोत आणि मोहम्मद अली रोडवरती इकडे जुलूस चालू आहे. ईदीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी इथे जुलूस काढलेला आहे. नागपाडा ते क्रॉफर्ड मार्केट असा मोहम्मद अली रोडवरती हा जुलूस आपण बघू शकतो. लोकांचे जत्तेच्या जत्ते इकडे येत आहेत. आत्ताच फटाके वाजले, विद्युत रोषणाई केलेली आहे. मुख्य म्हणजे आज दुपारनंतर बसेसची सेवा मोहम्मद अली मार्गावरती खंडित करण्यात आली आहे. मोहम्मद अली मार्गावरती नॉर्मली बेस्टचे टीसी बघायला मिळत नाहीत, असले तरी फार रेअरली असतात. आज चक्क मोहम्मद अली रोडवरती बेस्टचे टीसी ऑफिसर उभे आहेत. आता आपण एकीकडे बघितलं, एका सामाजिक संस्थेची अनाउन्समेंट चालू आहे आणि बाईक स्वार मोठमोठ्याने हॉर्न वाजवत इकडून गेले. सामाजिक संस्थेची अनाउन्समेंट एकीकडे पायधुनी पोलिसांची अनाउन्समेंट चालू आहे. जरा गोंधळाचं वातावरण आहे आणि नॉईज पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे मोहम्मद अली रोडवरती. हे ट्रिपल सीट बाईक स्वार आपण बघू शकतो. ट्रिपल सीट बाईक स्वार आपण बघितले. अपंग, आबाल, वृद्ध, महिलांची जरा अडचणच झालेली आहे मोहम्मद अली रोडवरती. आता ही फुल फॅमिली गेली बाईकवर, चौघांची. ही पण चौघांची फॅमिली गेली. आता विशेष म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की बसची सेवा खंडित झालेली आहे आणि एकही बस मोहम्मद अली रोडवरून आज धावत नाहीये. तसंच क्रॉफर्ड मार्केट जंक्शनला फटाक्यांचा धूर मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि खूप मोठं हे वायू प्रदूषण आपण इथे बघू शकतो. धुरात हरवली वाट, हे जसं काय धुकं आहे. कारच्या हेडलाईटमध्ये जसं काय धुकं आहे असंच वाटतंय, असंच जाणवतंय, पण ते धुकं नाहीये. फटाक्यांचा धूर खूप झालेला आहे इथे. आता हे सामाजिक संस्थेचे जे निवेदक आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, निजामुद्दीन राहीन. ते निवेदन करतायत, पण काय त्यांचा आवाज जो काय आहे तो स्पीकरच्या मधून काय स्पष्ट काय असा ऐकायला येत नाहीये, पण ते बोलतायत काहीतरी. आणि स्टेजवरती बसलेत बरेचसे मान्यवर मंडळी. हॉर्नचा आवाज आणि फटाक्यांच्या आवाजाने फार डोकं उठलंय आता मोहम्मद अली रोडवर. ही गर्दी आपण बघू शकतो. या गर्दीला ही सामाजिक संस्था काहीतरी वाटते, पण काही गरीब मुसलमान बांधवांनी तिकडे शिस्तीने रांग लावलेली आहे, परंतु रांगेकडे दुर्लक्ष करून जे मध्ये येत आहेत त्यांना वाटप प्राधान्याने देत आहेत. ही एकता नावाची संस्था आहे इथली. इक्बाल मेमन ऑफिसर नावाचे त्या संस्थेचे प्रमुख आहेत. देशभर मेमन समाजासाठी, त्यांच्या मुस्लिम मेमन समाजासाठी बरंचसं ते सामाजिक कार्य करत असतात. आणि इथं आता ही आपण बेशिस्तपणा बघू शकतो. ही गर्दी जरा अनऑर्गनाइज आहे आणि अर्ध्या तासापूर्वी इथं बराच गोंधळ उठला होता. सेम परिस्थिती या पायधुनी पोलीस स्टेशनच्या या मांडवाच्या बाजूला होती. रांग लावली नव्हती, आता रांग लावलेली दिसते, परंतु अर्ध्या तासापूर्वी भरपूर गोंधळ उडाला होता आणि या मांडवातून काहीतरी वाटप करण्यात येत होतं. हे बघू शकतो आपण. हे ट्रॅफिक थांबलेलं आहे आणि इकडे बॉम्ब फोडण्यात येत आहेत. क्रॉफर्ड मार्केटवरून, पुण्यावरून, मेट्रोवरून येणारे ट्रॅफिक आहे हे खोळंबले आणि इकडे रस्त्यात बॉम्ब फोडले जात आहेत. सामान्य नागरिकांना याचा त्रासच होतोय. आता हे बघा, हा कसा धिंगाणा घातला चाललाय हा आपण बघू शकतो. फटाके फोडण्याचं काम चालू आहे, ट्रॅफिक थांबून. विशेष म्हणजे
तान्या मुलांना पण आणलेलं आहे या जुलूससाठी. आपण बघू शकतो ही 2 मुलं आणि ईदीच्या जुलूससाठी खास आलेली आहे ती तानी मुलं आपल्या आईबाबांसोबत. पुन्हा ही 4घांची फॅमिली स्कूटरवरून. आत्ताच या निवेदकांनी असं त्यांचं मत प्रदर्शित केलं, डीजी, ॲडिशनल कमिशनर, पोलीस कमिशनर येतात आणि फायदा उठवतात असं स्पष्ट बोलले. आता इथून मागं ईदीच्या जुलूसला जे IPS अधिकारी आले त्यांनाच विचारावं लागेल त्यांनी कुठल्या प्रकारचा फायदा उचलला. खरं तर हे रेकॉर्ड करायला हवं होतं, परंतु गर्दीच्या अडचणीमुळं त्यांचं वक्तव्य काय रेकॉर्ड करता नाही आलं. आपण रस्त्याच्या दुभाजकावरून आता हे कव्हर करतोय आणि हे व्हिडिओ शूटिंग करणारे अनेक जणांची गर्दी झाली आहे. पायी चालणारे आहेत आणि त्या गर्दीतून वाट काढत हे आता बाईक शॉट चालू आहे. इकडे विद्युत रोषणाई आपण बघू शकतो आणि ते इक्बाल मेमन ऑफिसर समोर बसलेत. या संस्थेचे प्रमुख, मेमन समाजाचे नेते, मेमन समाजाचे पुढारी म्हणा. आज हे ईदीच्या जुलूसचं कव्हरेज मी तुम्हाला इकडून मोहम्मद अली रोडवरून दाखवतोय. रस्त्याच्या दुभाजकावरून हे कव्हरेज चालू आहे. हे झेंडे बघू शकता आपण, हिरवेगार झेंडे दिसत आहेत जुलूसमध्ये. त्याच्यामध्ये उर्दूमध्ये काही संदेश लिहिलेले आहेत. आता हे सरकार हार तुरे द्यायचा कार्यक्रम चाललाय. पण मी निवेदकांना विचारणार आहे नक्की की IPS अधिकाऱ्यांना कुठला नेमका फायदा झाला आहे स्टेजचा, हे मी विचारणार आहे. जश्ने ईद मिलाद उन नबी एकता वेलफेअर असोसिएशन ही सामाजिक संस्था आहे. इथे नेहमी या मोहम्मद अली रोडला इथे हे मंडप असतं यांचं. आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रातले येतात मान्यवर मंडळी आणि ते जुलूसला वाटप आणि त्या संस्थेतर्फे मग सरकार हारतुले आणि हे काय शाल वगैरे ठेवले. हा शालीचा ढिगारा बघू शकतो. असे सगळे सत्कार वगैरे होत असतात या स्टेजवरून. आणि ही गर्दी आपण बघू शकतो मोहम्मद अली रोडवरची. गर्दी काही कमी होत नाही. दुपारनंतरची गर्दी झाली आहे ती वाढतच चालू आहे, वाढतेच आहे. पुढे पण एक स्टेज आहे आपण बघू शकतो प्रॉपर मार्केट जंक्शनला, जो की इकडे कर्नाटक ब्रिजच्या दिशेने एक रस्ता जातो आणि समोर CSTच्या दिशेने. आता बघा या चिमुरड्याची कशी कसरत चालू आहे बघा, पुढे चढून बसलाय हा. या हातगाडीवाल्याने आपली वाट काढली. आता हे हमाल मंडळी चालले चकला मंडईला गर्दीतून वाट काढत. हा डिलिव्हरी बॉय वाट बघतोय रोड क्रॉस करण्यासाठी. जेव्हा गर्दी तुरळक होईल त्यावेळेला हा रोड क्रॉस करेल आणि आपली डिलिव्हरी पोहोचवेल. बघा वेशभूषा धारण केलेला तरुण काय करतोय काय लक्षात येत नाही, मोबाईल बघतोय. विशेष वेशभूषा परिधान केलेली आहे. पायधुनी पोलिसांच्या काउंटरवरती त्या मंडपवरती परत काहीतरी वाटप सुरू झालंय आणि परत गर्दी रस्त्यावर आली आहे रांग सोडून. काहीतरी वाटप सुरू झालंय पायधुनी पोलिसांच्या या काउंटरवरती. चकला मंडईकडून जाणारी आणि तिकडून येणारी ही गर्दी. स्वातंत्र्य सैनिक चिंतामण कोळी मार्ग अर्थात पूर्वीचा जंजिकर स्ट्रीट. आणि ते पुढाऱ्यांचे पण शुभेच्छा फलक भरपूर